एकदा सांगितलेलं कळत नाही बाई तुम्हाला. चला निघायचं आता, निघा. ठीक आहे. आता कसं मुद्द्यावर आलात. हा काय तुमची बी एनर्जी वाचल, आमची बी एनर्जी वाचल. हा जा जा आता. थांबा थांबा, एवढी घाई काय करताय? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये, पूर्ण ऐका तरी. आव मुद्द्याचं ऐकलं की आम्ही, आता अजून काय ऐकायचं? ठीक आहे म्हणलात ना व, जा. ठीक याच्या पुढे मला असं म्हणायचं होतं की आता काय बी म्हणू नका, काय बी म्हणू नका. मॅडम तुम्ही मला असं मध्ये मध्ये ब्रेक करताय ना, त्यामुळे आपला वेळ जातोय. उगा टाइमपास करू नका हो. टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाहीये, माझा वर्ग आहे. पण इतका वेळ गेला तासभर मी तुमचं शांतपणे ऐकून घेतलंय. आता तुम्ही माझं ऐका. हो, आमच्याशी एवढ्या टेचात बोलायचं नाही. टेचात नाही, स्पष्टपणे बोलते मॅडम. बोला काय ते पटशिरी. उगा शब्दांचा खेळ करू नका. त्यात तुम्ही पटाईत आहेत ना व. मी जर या शाळेबाहेर जावं असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर तसं अधिपती आणि बाबांनी इथे येऊन मला स्वतःहून सांगू दे, तर मी शाळा सोडेन. आणि तुम्हाला माहितीये ना, अधिपती आणि बाबा मला शाळा सोडायला कधीच सांगणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही करा. मी रोज या शाळेत येणार, मी रोज माझ्या वर्गात जाणार आणि मी रोज माझ्या मुलांना शिकवणार. आणि तुम्ही काय करणार? तुम्ही मला पगार देणार नाही ना? नका देऊ पगार, मला नकोच आहे पगार. पण मी घरही कायमचं सोडलेलं नाहीये आणि ही शाळाही सोडणार नाही. हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. हो, असल्या धमक्या देऊ नका आम्हाला. धमक्या मी देत नाही मॅडम, धमक्या तुम्ही देता. मी फक्त माझं म्हणणं सांगितलं. आणि आम्ही ऐकलं ऐकलं. आता तुम्ही आमचं एक म्हणणं ऐका. तुम्हाला जसं आम्ही घराबाहेर काढलं तसं या शाळेतून आणि अधिपतींच्या मनातून नाही बाहेर काढलं तर ही नावाची भुवनेश्वरी नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. म्हणजे घरातून तुम्ही नाही बाहेर काढलंय मला. मी स्वतःच्या मर्जीनं घराबाहेर पडली. आणि राहिला प्रश्न अधिपतींच्या आयुष्यातून निघून जाण्याचा, तर ते या जन्मात शक्य नाही. कारण आमचं नातं 7 जन्मांचं आहे. आणि शाळेचं तर आपण बोललोच नाही का? तुम्ही मगाशी मला जे सांगितलं ना मॅडम, ते आता मी तुम्हाला सांगते. तुमच्या मनातलं चेहऱ्यावर दिसतंय. खूप राग आलाय, घाबरले आहात, टेन्शन तर खूपच आहे. तुमच्या भावनांवर कंट्रोल ठेवायला शिका मॅडम. तुमच्या भावना लपवायला शिका. हे घ्या, पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. बापरे, अक्षराला आत का बोलवलं असेल मॅडमनी? आणि बराच वेळ झाला तिला आतमध्ये जाऊन. नाही, पण मला वाटतं की काळजी करण्यासारखं काही नसावं. शाळेवरती काही संकट बिंकट तर नाही येणार आहे ना सर? नाही नाही, संकट वगैरे काही नसणार. आणि काही समजा प्रॉब्लेम असला तरी अक्षरा 100% तो सॉल्व्ह केल्याशिवाय राहणार आहे, खात्री आहे मला. काय झालं अक्षरा? काय नाही सर, सगळं ठीक आहे ना? हो. नाही, मग एवढा वेळ का लागला तुला? म्हणजे मॅडमने तुला कशासाठी बोलवलं होतं? शाळेवरती काही गदा वगैरे नाही ना? नाही 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 सर, अजिबात नाही. मग एवढा वेळ काय बोलत होते भुवनेश्वरी मॅडम? हेच म्हणजे घरगुती गोष्टी बोलत होत्या. घरगुती गोष्टी इथे? हा, हो. पण तुम्ही तर एकाच घरात राहता ना? मग तुमचं बोलणं होत नाही का? नाही, मी सध्या आईकडे राहते. का? माहेरपणाला. ओ अच्छा. आणि मी माहेरी असले की करमत नाही भुवनेश्वरी मॅडम. हे बघा अक्षरा, म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही सर, आपण आपली कामं चालू ठेवूया.
आता मुलांच्या परीक्षा येत आहेत, त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया आणि विज्ञान प्रदर्शनाची फायनल फेरी पण आहे ना, आपण त्याची तयारी करूया. आपली सगळी कामं व्यवस्थित करूया. चला निघूया आपण. अक्षरा, अक्षरा अक्षरा सर तिला चक्कर आली वाटतं. आवा मग पाणी घेऊन या लवकर. पाणी आणा, आणि कोणाला तरी गाडी काढायला सांगा. हो सर. हा? जरा आत्ता तर चालती बोलती होती, आता अचानक चक्कर कशी आली? अक्षरा, ए अक्षरा. त्यामुळे तुम्हाला हवं ते तुम्ही करा. मी रोज या शाळेत येणार, मी रोज माझ्या वर्गात जाणार आणि मी रोज माझ्या मुलांना शिकवणार. मी घरही कायमचं सोडलेलं नाहीये आणि ही शाळाही सोडणार नाही. मास्तरीनबाई, आम्हाला तुमच्या असण्यापेक्षा तुमच्या माजोरडेपणाचा प्रॉब्लेम जास्त आहे. नाही तुमची शाळेतनं वरात काढली आणि नाही तुम्हाला अधिपतींच्या आयुष्यातून उडवून लावली, तर नाव नाही लावणारी भुवनेश्वरी. अक्षरा, अक्षरा उठ ना. सर आर्य आले, पण आपण एकदा भुवनेश्वरी मॅडमला सांगूयात का? नको नको, मॅडमना सांगण्याची आता काही गरज नाही. आपण अर्जंटली हिला अगोदर डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. चला लवकर, चला घ्या जरा लवकर घ्या. हां सावकाश. हां हे नारायण, गाडी वळवून ठेव रे. हां नारायण, नवजीवन हॉस्पिटलला घे. हां आम्हाला धमकी देते का ही? आम्हाला लई मास दाखवू लागले. मास्तरीनबाई, आता तर आमचं एकच ध्येय आहे, तुमचा मास तर आम्ही उतरवणारच. आणि तुमची अशी काय हालत करणार की तुम्ही स्वतःहून याल आमच्याकडं, नाक रगडून आमची माफी मागशीला. आई साहेब, मला वाटलंच होतं, एकतर तुम्ही देवीच्या मंदिरात असणार, नाहीतर विद्या मंदिर. थांबा 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 अधिपती थांबा. इथं येऊ नका, इथं काचा आहेत सगळ्या. थांबा. गलास कसा काय फुटला हो? काय नाही, सुनबाईंना पाणी देत होतो, पण कसलं काय, त्या साधं आमच्या हातचं पाणी बी घ्यायला तयार नाहीत. जाऊ दे. थांबा थांबा, तुम्ही येतो ना. थांबा नाही थांबा थांबा. अहो, लागल तुमच्या हाताला. नाही थांबा. तसं. ऐ, ऐक. लागलं का? हो आई साहेब, कशाला हो, मी म्हणलो होतं ना तुम्हाला. या इकडे, या इकडे. रक्त आलं. ऐक. सोडा था. नाही हो, जरासं लागलंय. का असं झालं? इथं कोणी नाही का? बसा इथे. कसलं लागलं गडबडीनं, कशाला तुम्ही हात लावायला गेला? मी म्हणलो होतं तुम्हाला. नाही काही जास्त लागलं नाही हो, थोडंसंच आहे. थांबा जरा, थांबा. देवा, माझ्या अक्षू आणि अधिपतींचा जोडा म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. त्यांना सुखात ठेव. हा म्हणजे आत्ता भांडले थोडे, पण त्यांचं भांडण मिटावं असं लवकरात लवकर तूच काहीतरी कर.
आणि देवा, माझी ना आणखी एक इच्छा आहे. लवकरात लवकर नातवंडाचं तोंड आम्हाला बघायला मिळू दे. अहो, ऐका ना, अक्षूला फोन लावा ना जरा. का ग काही काम होतं का? नाही नाही, काम असं नाही. शाळा सुटली आहे का विचारा ते. अगं शाळा सुटली की येईल ना ती घरी. सारखा सारखा कशाला तिला फोन करायचा? अहो नाही, तसं नाही. म्हणजे अधिपती येऊन गेलेत ना घरी, ही बातमी तिला सांगायची होती. अहो तिला खूप आनंद होईल. हो, लावा ना, फोन लावा तिला. बर. हां. फुलपगारे सरांचा फोन. हॅलो. हा नमस्कार. काय बरेच दिवसांनी फोन केलात. कसे आहात? सगळं व्यवस्थित ना? काय पर्यावरण विषयक काही नवीन उपक्रम राबवताय का काय? नाही नाही, मी त्यासाठी नाही फोन केलेला. मग काय काम काढलं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे मी ते अक्षराचं काय? तिला मी दवाखान्यात घेऊन चाललोय. अक्षराला दवाखान्यात? काय झालं तिला? नाही म्हणजे बोलता बोलता अचानक एकदम म्हणजे चक्कर येऊन पडली ना ती. चक्कर? अक्षराला चक्कर आली? कुठल्या दवाखान्यात नेताय? मी पत्ता पाठवतो तुम्हाला. हां हां, येतोच आम्ही लगेच. होय होय. अहो काय झालं अक्षूला? पुन्हा कशी काय चक्कर आली या मुलीला? कोण आहे तिच्यासोबत? कोण आहे? आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेलंय तिला? फुलपगारे सर आहेत तिच्या बरोबर. ते पत्ता पाठवत हां. आहेत. चल आपल्याला लगेच निघायला हवं. हो हो, चला चला. केवढं लागलं त्या हाताला? हाताचं जाऊ द्या हो, पण मनाला लागलंय त्याचं काय? म्हणजे काय झालं? कोण काय बोललं काय? जाऊ दे आता, मोठा विषय आहे, नंतर बोलू. नाही नाही, मास्तरीनबाई का बोलल्या का? जाऊ दे, निघूया आता आपण इथून. निघूया. नाही नाही, सांगा की. आणि मुळात तुम्ही इथं आला कशा काय? इथं तुम्ही येत नाही कधी. आमचं जाऊ द्या हो, पण तुम्ही इथं कसं काय अचानक? मी काय येतच असतो आधीमध्ये. आणि मी तुम्हाला एवढे फोन केले, तुम्ही फोन बी उचलला नाही. मला काय कळलं ना, किती फोन केले मी तुम्हाला. आम्हाला फोन केला? हां. नाही, आमचा फोन काय इथं सायलेंटवर असेल, आमचं काही लक्ष नव्हतं. पण तुम्ही कशा पायी फोन केलता? काय घोळ झालता काय? नाही, घोळ काय नाही झाला हो. मला कळलं तुम्ही घरात बी नाही, फॅक्टरीत बी आला नव्हता. तिकडं देवळात शोधायला गेलो, तिथं बी तुम्ही नव्हता. म्हणून मला काय कळलं ना. मी खरं सांगू काय, साहेब तुम्ही ते बोलला होता ना ते वृद्धाश्रमाचं, ते माझ्या कानात अजून घुमते बघा. मला आलं टेन्शन. मला काय कळलं ना. म्हणताना मग मी हुडकत आलो. आम्हाला हुडकत आला की बायकोशिवाय कर्मना म्हणून आला इथं? नाही हो साहेब, तसं नाही. मग काय भेटल्या का सुनबाई? नाही, त्यासनी भेटलोच नाही. मी इथंच आलो थेट. तर मला माहितीच होतं तुम्ही जर शाळेत आला असाल तर तुम्ही इथंच येणार म्हणून मी इथं आलो. तुम्ही आता मला वचन द्या, तुम्ही मला न सांगता कुठं जाणार नाही बघा. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला न सांगता कुठं बी जाणार नाही. आणि गेलो तर सांगून जाऊ. पण तुम्ही आता असलं काय बोलू नका. सांगून जाऊ म्हणजे काय? काहीतरी झालंय नक्की. तुमचा चेहराच सांगतोय साहेब. मला सांगा खरं काय झालंय? नाही हो, नाही, काय बी झालं नाही. चला. तुम्हासनी बी खोटं बोलता येत नाही. तुम्ही मला सांगा काय झालंय. अहो त्यालाही उशीर झाला इथं येऊन. निघूया इथं. नाही, मला सांगा तुम्ही का आला होता इथं? मास्तरीनबाई भेटल्या का तुम्हासनी? काय बोलणं? हे ग्लास बीस त्यांनी फोडला काय? चिडचिड केली काय तुमच्यावर? आता चिडचिड केल्या त्याचं काय नाही हो. म्हणजे चिडचिड करू द्या आमच्यावर, त्याचं आम्हाला काय बी वाटत नाही, काही राग नाही. पण त्यांनी आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही. एवढा राग कशा पाहिजे तेच कळना झालंय हो आम्हाला. अहो पण तुम्ही कशाला आला त्यांच्या संग बोलायला? असं कसं म्हणताय तुम्ही? आमच्या सुनबाई आहेत त्या, आम्ही येणारच की त्यांना भेटायला. आम्ही म्हणलं आता एवढ्या रागावल्या होत्या त्या, आता जरा शांत झाल्या असतील तर फोनवर बोलण्यापेक्षा आपण स्वतः जावं, त्यांच्याशी बोलावं, हात जोडून विनंती करावी त्यासनी की चला तुम्ही घरला. आता घर तुमच्याशिवाय एकदम सुनं वाटतंय. पण कुठलं काय, त्या आम्हालाच ऐकवून गेल्या. ऐकून काय गेलं काय? जाऊ द्या हो अधिपती,
सोडून द्या आता, कशा पाहिजे तेच बोलत राहायचं. जाऊ दे चला. सोडून कसं देऊ? त्या देतात का सोडून? एकच एक विषय लावून धरला ना त्यांनी बी, सारखं आपलं चिडचिड चिडचिड. त्यासनी कळलं पाहिजे ना, चिडचिड करून काय होणार. थांब मी बोलतो त्यांच्यासमोर. थांबा अधिपती, थांबा. मॅडम कुठे हो अक्षरा? कशी आहे ती? काय झाले नेमकं? काळजी करू नका काकू, अक्षरा आतमध्येच आहे. डॉक्टरांनी बोलवलं की जाऊ आपण. नशीब तुम्ही दोघी जणी होतात बरोबर, म्हणून तिला पटकन इथे दवाखान्यात तरी घेऊन आलात. हो ना, परवाही चालता चालता मंदिरामध्ये चक्कर आली तिला. काय होतं या मुलीला? काय कळतच नाहीये मला तर. अक्षराचे रिलेटिव्ह कोण आहेत? आम्ही होत आम्ही हां. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. हो हो हां हां, चल चल येतो आम्ही. हां हो हो. नाही मी जातो की, बोलतो त्यांच्यासमोर. नाही नग, अहो त्यासनी कोणीतरी समजावलं पाहिजे का नाही? अहो. अति झालं आता त्यांचं. जाऊ द्या. आधीच त्यांचं डोसकं फिरलंय. उगाच काहीतरी बोलायच्या तुम्हासनी, आणि तुमच्यात परत वाद झाले का नाही तर ते आम्हासनी आवडायचं नाही. आता का नाही, आम्हाला तुमच्यातले वाद मिटवायचे आहेत, वाढवायचे नाहीत. आम्हाला कशाचं कारण व्हायचं नाही. काय नाही, कारण बिरण काय होत नाही. तुम्ही काय स्वतःवर दोष घेऊ नका. तुमच्यामुळे काय झालेलं नाही. जे काय झालंय, जे काय होतंय त्याला जबाबदार मास्तरीन बाई. आणि एवढं काय नाही, त्यासनी यायचं असेल तर येतील घरी. तुम्ही काय त्यांच्या मागं लागू नका सारखं सारखं, आणि हात जोडू नका त्यांच्यासमोर. असं नका म्हणू अधिपती. बायको आहे ती तुमची. त्याच हक्कानं जाऊन त्यासनी समजावतो, सांगतो त्यासनी लय रागराग करू नका सगळ्या जगावर, स्वतःकडे जरा बघा. आलोय तर विषय मिटवतो. थांबा. थांबा अधिपती. काय? असं एकदम गरगरल्यासारखं झालं. जरा बीपी लो झाल्यावानी वाटतंय, काही कळत नाही. काय झालं अचानक? बसा बरं जरा, बसा बसा. एकदम कसं तरी झालं. काय झालं? ऐक, काय? पाणी? नाही नाही नग, पाणी बिनी नग. आम्ही काय म्हणतोय अधिपती, जरा डॉक्टरकडे जाऊन येऊया काय? म्हणजे सकाळपासून जरा बंद बंद नाही, पण तुम्हासनी सुनबाईंना भेटायचं होतं नाही का? अचानक कसं काय झालं? काय खाल्लं नव्हतं का तुम्ही सकाळी? नाही, खाल्लं होतं हो सकाळी, पण ते काय एवढं महत्वाचं नाही. असं होतं कधी कधी. डॉक्टरला फोन? नाही अधिपती, तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी. बाकी कोणाचं ऐकत नाहीत हो त्या. निदान तुमचं तरी ऐकते. त्यांना म्हणावं आता काही झालं तरी या तुम्ही घरला परत. त्या घरात नाहीत तर घर नुसतं खायला उठतो. ते महत्वाचं नाही, आपण जाऊया डॉक्टरकडे. चला. अहो तुम्ही काय असं काय करताय? जाऊन येऊ पडदिशी. आई गं, सावकाश. एकदम कसं गरगायला. सांभाळा तिकडे सावकाश. जायचं. हा. बरं वाटतंय का आता? थांबा थांबा थांबा, काही करू नका. काय झालं मला? मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ते चांगलंच आहे. तुम्ही पडा, मी बीपी चेक करते तुमचं. बीपी? हो, पडा म्हटलं ना. पडा. आपण पण आतमध्ये जाऊया का? चला बघूया अक्षरा शुद्धीवर आली की नाही ते. चला. थांबा जरा मोहिते मॅडम. काय झालं? भुवनेश्वरी मॅडमचा फोन आहे. बापरे, त्यांनी का फोन केला असेल आता? थांबा जरा, मी बोलतो त्यांच्याशी. आपल्या हा बोला मॅडम. कुठं आहे तुम्ही? नाही, मी जरा अक्षराला घेऊन दवाखान्यात आलोय. पण तुम्ही आम्हाला न सांगता का गेलात? अहो म्हणजे अचानक चक्कर आली तेव्हा आम्हाला काही सुधरेनाच, काय करावं. मग आम्ही ताबडतोब अक्षराला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो ना. निघा. हो पण मॅडम माझं. निघा आणि शाळेत पोहोचून आम्हाला फोन करा. सांगतो.
आहे